गोव्यातील शिरगावात 3 मे 2025च्या पहाटे प्रसिद्ध श्री लईराई देवीच्या जत्रेत भीषण चेंगराचेंगरी झाली होती। या दुर्घटनेत 7 भाविकांचा मृत्यू झाला होता तर 70हून अधिक जण जखमी झाले होते। याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यंदा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गांभीर्यानं जत्रा आयोजनात लक्ष घातलंय। कुठेही गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश जारी केलेत। त्याप्रमाणे उत्तर गोवा जिल्हा प्रशासन सध्या तयारी करत आहे। मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी 5 मार्च रोजी प्रत्यक्ष शिरगावात जाऊन या तयारीचा आढावा घेतला। यावेळी त्यांच्यासोबत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ उपस्थित होते। दरम्यान 42 शेतकऱ्यांनी ना हरकत दाखला दिल्यास यंदाच्या जत्रेपूर्वी मानसवाडा ते मुड्डेर येथील बांध डांबरीकरण करून पर्यायी मार्ग म्हणून तयार केला जाऊ शकतो। हा मार्ग केवळ देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी पर्यायी मार्ग म्हणून वापरता येईल असं आमदार शेठ यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी सुचवलं। त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी रस्ता बांधण्याची तयारी दर्शवली। मानसवाडा ते मुड्डेर या दरम्यान असलेल्या बांधाच्या कडेला एकूण 42 शेतकऱ्यांची जमीन आहे। या शेतकऱ्यांनी जर ना हरकत दाखला दिला तर सुमारे 4.20 मीटर रुंद असलेल्या या बांधावर डांबरीकरण करून एकेरी वाहतुकीसाठी रस्ता तयार करता येऊ शकतो। हा रस्ता केवळ दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या येण्या जाण्यासाठी वापरला जाईल। त्यामुळे होमकुंडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडणारा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल असं आमदार शेठ यांनी यावेळी सांगितलं। गेल्या वर्सा जो स्टॅम्पॅड जात्रेच्या दिसा जाल्लो आनी तो जावचो न्हू म्हणून जे प्रशासनान जे काही स्टेप्स घेतलेले आसा, काही इन्फ्रास्ट्रक्चरान डेव्हलपमेंट करपाक जाय। हे स्टेप्स घेवपाक लागून ऑलरेडी काम सुरू जाल्लें आहा आनी तेजी पाहणी करपाक लागून आमच्या गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांगा आयिल्ले शिरगांव गांवांत आनी तेंच्यांनी पाहणी केली आनी जो स्लोप आसलो हे ऑलरेडी जे कटींग जालो आहा ते कटिंगाचें काम तेंच्यांनी सॅटिस्फाय केल्लें आसा आनी काही जे सजेशनां तेंच्यांनी दिल्ले आसा ते दुसरो जो अल्टरनेटीव रस्तो आसा त्या जाग्यार सुद्दां एनक्रोचमेंट बिंडर जाल्ले आसा किंवा ते लोकांच्या संमतीन समजा मातसो वायड करूंक मेळटा जाल्यार तोय बी ऑप्शन तेंच्यांनी सांगलेलो आहा की जाता जाल्यार तो ओपन करा म्हणून। आनी ज्या जाग्यार आनीक बॉटलनेक जाता फुडें स्लॅपी चेंज करपाचें हेंय बी काम चालू आसा। काही जाग्याचेर क्रॅश बॅरियर लावपाचें आसा आनी आमी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनसून एक तेंचे कडेन प्रस्ताव मांडलेलो आसा की जो एक सबस्टिट्यूट रस्तो म्हणजे जावंक शकता मानशेवाड्या वरसून तो आमचे अस्नोड्या पुला कडेन ज्या जाग्यार तो भायर सरता ऑल्टरनेटिवली जो बांद म्हणून आमी वापरता आतां सद्या एक्झिस्टींग तो बांद आसा हो बांदाचो रुपांतर जर रस्त्यान केलो जाल्यार जे लोक शिरगांव गांवांत भितर येता देवीच्या दर्शना खातीर दर्शन घेवन ते परत ह्याच मार्गान भायर सरचे पडटा। तांकां एक ऑल्टरनेटिवली वन वे कशें करून आमी दुसऱ्या वाट्यानसून म्हणजे मानशे वाट्यानसून घडोवन तांकां परत अस्नोड्या मार्गे भायर काडूंक शकता असो तरेचे एक प्रस्ताव तेंचे कडेन दिल्लो आहा। आनी आमचे वांगडा आतां आमी इन्स्पेक्शन केलें, अध्यक्ष आसले, डेप्युटी कलेक्टर आनी सगळे ग्रामस्थ आसले आनी ग्रामस्थांच्या वतीन सगळो जो प्रपोजल आमी मांडलेलो आहा सरकारा कडेन हांव रिक्वेस्ट करता जे 42 शेतकार ह्या बांदांक लागता त्या शेतकारांनी जर एकाच दिसा जर NOC दिवपाचो जर विचार केलो आमी खंयचोच तेजो बांदाची भाग किंवा शेताचो भाग घेतलो अशें ना। जसो बांद आसा आतां 4.2 मिटर विड्थ जेची बांदाची आसा तितल्याच त्या बांदाक एस्फाल्टिंग करून कार्पेट घालतले अशा तरेचो प्रस्ताव दिल्लो आसा। आमचे PWD खात्याचे प्रिंसिपल चीफ इंजिनियरूय हांगासर आयिल्ले आनी हो एस्टिमेटूय रेडी जाल्लो आहा आमचे कडेन। पूण आमकां आतां सरकाराच्या प्रोसेसा प्रमाणे जर NOC आमकां जर हेच्यानी आमचे ग्रामस्थ की शेतकार जे आसा तेंच्यांनी जर दिली जाल्यार हो जात्रे पयलीं आमकां प्रोजेक्ट आमचो कंप्लीट जातलो आनी एक बऱ्या तरेची सोय ह्या रस्त्याच्या माध्यमांतसून जावंक शकता। कितलो एस्टिमेट साधारण हो 6.5 करोड्साचो एस्टिमेट आसा। म्हणजे फक्त तितून आमी हें घेतलेलें रिटर्निंग वॉल घेतलेल्यो, कलवटां घेतलेलीं, पण ते जर भायर काडले ह्या वर्सा आपल्याला आमी कार्पेटूच घालपाचो जर केलो जाल्यार तो इट वील बी लेस आनीक कमी जातलो। ह्या वर्सा प्रिंसिपल चीफ इंजिनियरानूय म्हटलेलें आसा की जस्ट पयलीं ह्या फेसीन आमी कार्पेटूच घालया, फुडें मागीर जर ही गरज पडटली ही
रिटर्निंग वॉल जाय पडली ती घालूया, कलवटां बांदून पडली जाल्यार ती बांदूं येता, किंवा आमच्या ग्रामस्थांक दिसलें खंय वॉकिंग पाथ जावपाक जाय जाल्यार थोडंसं वायडनींग करून वॉकिंग पाथूय करूंक जाय. गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.